नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण टी डिस्ट्रीब्युशनबद्दल माहिती घेत असताना टी डिस्ट्रीब्युशनचे सेंट्रल मोमेंट्स, ऑड ऑर्डर सेंट्रल मोमेंट आणि इवन ऑर्डर सेंट्रल मोमेंट आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत. त्याच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण त्या पुढील भाग अभ्यासणार आहोत. तसेच मागच्या लेक्चरमध्ये आपण टी डिस्ट्रीब्युशनच्या स्क्यूनेस आणि कुर्टॉसिसबद्दल अभ्यासलेला आहे. जसं की आपण बघितलं, टी डिस्ट्रीब्युशनचा कोइफिशियंट ऑफ स्क्यूनेस जो आहे त्याला मेजर ऑफ स्क्यूनेस गॅमा 1 म्हणतो आपण. तो गॅमा 1 हा 0 येतो कारण बीटा 1 तुमचा 0 असतो. आणि बीटा 1 का 0 असतो? कारण म्यू 3 जो आहे तुमचा ऑड ऑर्डर सेंट्रल मोमेंट हा 0 येतो. त्यामुळं तुमचा गॅमा 1 0 येतो. त्यामुळे टी डिस्ट्रीब्युशन तुमचं सिमेट्रिक असतं. तसंच टी डिस्ट्रीब्युशनचा कुर्टॉसिस हा गॅमा 2 जो आहे तो गॅमा 2 हा ग्रेटर दॅन 0 येतो. त्यामुळं टी डिस्ट्रीब्युशन हे लेप्टोकोर्टिक आहे असं मानलं जातं. परंतु ॲट लार्ज एन, जसं की आपण बघितलं 3 × 1 - 2/n अपॉन 1 - 4/n - 3 अशा पद्धतीचं एक्सप्रेशन आपल्याला गॅमा 2चं मिळतं. सो ॲट लार्ज एन gamma 2 becomes 0. So kurtosis becomes 0, that is distribution become a mesocortic distribution at large n. म्हणजे टी डिस्ट्रीब्युशन हे सिमेट्रिक आणि लेप्टोकोर्टिक असतं, बट ॲट लार्ज एन इट बिकम अ मेसोकोर्टिक. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यास करत असताना मोड, टी डिस्ट्रीब्युशनचा मोड आपण अभ्यासणार आहोत. टी डिस्ट्रीब्युशनचा मोड कशा पद्धतीनं काढतात, तो किती येतो, हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. जसं की आपल्याला माहिती आहे, आपलं टी व्हेरिएबल जे आहे दॅट फॉलोज टी डिस्ट्रीब्युशन विथ n डिग्रीज ऑफ फ्रीडम. ऑल्सो वी नो दॅट मोड इज दॅट व्हॅल्यू ऑफ टी फॉर विच फॉलोइंग कंडिशन्स आर सॅटिस्फाईड. खाली दिलेल्या ज्या कंडिशन्स आहेत त्या जर सॅटिस्फाय होत असतील टीच्या एखाद्या व्हॅल्यूसाठी, तर ती व्हॅल्यू म्हणजे तुमचा त्या डिस्ट्रीब्युशनचा मोड येतो. तर त्या कंडिशन्स कुठल्या आहेत? तर एक फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ पी डी एफ इज इक्वल टू 0 आपण इक्वेट करतो फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 0ला, आणि त्याच्यावरून टीची जी व्हॅल्यू मिळणार आहे ॲट दॅट व्हॅल्यू आपलं डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ पी डी एफ शुड बी लेस दॅन 0. म्हणजे डी बाय डी टी ऑफ एफ ऑफ टी इज इक्वल टू 0ला इक्वेट केल्यानंतर d2 ऑफ डी टी स्क्वेअर ऑफ एफ ऑफ टी ॲट टी इज इक्वल टू the value of t which is calculated from f of t is equal to 0, and this double derivative f double dash of t at value of t that should be less than 0 असेल तर आणि तरच आपण त्या टीच्या व्हॅल्यूला काय म्हणणार आहोत? मोड ऑफ द टी डिस्ट्रीब्युशन. मग आता इथं एफ ऑफ टी जो आपल्याला दिलेला आहे तो एफ ऑफ टी इज 1 अपॉन स्क्वेअर रूट n इंटू 1 अपॉन बीटा n by 2 comma 1/2 into 1 upon 1 plus t square by n bracket raised to n plus 1 by 2. So to simplify this function, or to simplify for the derivative of function, we take log on the both sides of पी डी एफ. पी डी एफच्या दोन्ही साईड्स आपण लॉग घेतो. सो जी आपण ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू लिहिलेली आहे, दी व्हॅल्यू रिटर्न इन द ब्रॅकेट दॅट इज द व्हॅल्यू ऑफ अ कॉन्स्टंट 1 अपॉन रूट n इंटू 1 अपॉन बीटा n बाय 2 कॉमा 1/2. ह्या व्हॅल्यूला आपण सी कॉन्स्टंट असं समजलं आणि लॉग घेतला तर आपल्याला काय मिळेल बघा. लॉग एफ ऑफ टी इज इक्वल टू लॉग सी प्लस log of 1 minus t square by n bracket raised to minus n plus 1 by 2.
where c is equal to 1 upon square root n into 1 upon beta n by 2 comma 1 half. अशा पद्धतीने c ची व्हॅल्यू आपण कन्सिडर केलेली आहे. नाव नेक्स्ट स्टेप, log of f of t is equal to log c minus n plus 1 by 2 log of 1 plus t square by n. म्हणजे जो घातांक होता 1 प्लस टी स्क्वेअर बाय एन चा मायनस एन प्लस 1 बाय 2 तो काय झाला लॉगला मल्टिप्लायर आला. सो ती स्टेप आपली आलेली आहे. आता हे लॉग एफ ऑफ टी जे आहे त्या लॉग एफ ऑफ टीचं आपण समजा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतलं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी बोथ दी साइड्स. तर लॉग एफ ऑफ टी कोणत्याही गोष्टीच्या लॉगचं डेरिव्हेटिव्ह इज म्हणजे समजा लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय आपण तर 1 अपॉन एक्स येतं. पण इथं काय ते आपण एफ ऑफ टीचं लॉग एफ ऑफ टीचं डेरिव्हेटिव्ह घेतो विथ रिस्पेक्ट टू टी त्यामुळं 1 अपॉन एफ ऑफ टी येणार. पण एफ ऑफ टी इज अ फंक्शन ऑफ टी सो त्याचं डेरिव्हेटिव्ह पुढे येतं दॅट इज नथिंग बट एफ डॅश ऑफ टी. सो 1 अपॉन एफ ऑफ टी इंटू एफ डॅश ऑफ टी that is equal to derivative of log c is a 0 because derivative of log c is 1 upon c into derivative of c and derivative of c is 0 since derivative of c is a constant. So derivative of c is 0 and it terms become a 0. So it will vanishes from the our expression. So derivative of the next term will be occur minus n plus 1 by 2 into 1 upon 1 plus t square by n into derivative of 1 plus t square by n. Derivative of 1 plus t square by n is 2t upon n. So in this way we have get the derivative of log of f of t. Now we can take f dash of t in one side and other terms in the other side. So we will get f dash of t is equal to minus n plus 1 by 2 into 1 upon 1 plus t square by n into 2t upon n into f of t. Since we equate f dash of t is equal to 0, so minus n plus 1 by 2 into 1 plus t square by n into 2t upon n into f of t is equal to 0. So while calculating value of t from this expression, then each term here is in the multiplication. So value of t will be a 0 value. So we get the value for t is 0. So t is equal to 0. Now we have to check f double dash of t at t is equal to 0 is less than 0 or not. If it is less than 0, then t is equal to 0 will be the mode of the distribution, or 0 will be the mode of t distribution. So first of all we have to check at this value of t is equal to 0 f double dash of t is less than 0 or not. So to check this we take double derivative of f of t. So instead of taking double derivative of f of t, we take first derivative of f dash of t. So f double dash of t is nothing but d by dt of minus 1 n plus 1 by 2 into t upon 1 plus t square by n. Because other terms 2 into f of t will be get 0. So we will take only derivative of this term at t is equal to 0. Now minus n plus 1 by 2 is a constant, so it will come out from the derivative. So d by dt of t into 1 plus t square upon n raised to minus 1. So here multiplication of t and 1 plus t square by n raised to minus 1 is here. So we use rule of multiplication. So from the rule of multiplication we will get the derivative of the term is minus n plus 1 by 2 into bracket 1 plus t square by n
bracket raised to minus 1 into derivative of t with respect to t is 1. So only 1 plus t square by n raised to minus 1 will be there, plus t into minus 1 into 1 plus t square by n raised to minus 2 into 2t upon n. So derivative of 1 plus t square by n is 2t upon n, and derivative of 1 plus t square by n raised to minus 1 is minus 1 into 1 plus t square by n raised to minus 2, and t will be remain as a constant in the rule of multiplication of derivative at t is equal to 0. Now here if we will put the value t is equal to 0 in this expression, we will get t is equal to 0. So in first expression t square by n is there, so t is equal to 0, then it will become 1, and plus in next term t is in the multiplication, so it will become 0. So bracket value of bracket square bracket will be 1, so only minus n plus 1 by 2 will be there, and it will it is definitely less than 0. So since double derivative of f of t is less than 0, then we definitely say that the value calculated from the expression f dash of t is equal to 0, that t is equal to 0 is the mode of the t distribution. So mode of the distribution or mode of this PDF for PDF f of t is nothing but the 0. So in this way we have calculated the value of mode for t distribution. So for calculating mode you use the two conditions, that first of all f dash of t equate to 0, and from this expression we will get the value of t. Then this at this value of t we check double derivative of the PDF is less than 0 or not. If it is less than 0, then value calculated from first condition, that value is our mode. Otherwise we cannot say that the value is the mode of the distribution. So in this way we can calculate the mode of t distribution. So next is a summary. Here name of the distribution is students t distribution with n degrees of freedom. Its notation is nothing but x follows a t distribution with n degrees of freedom. Its parameter is nothing but n degrees of freedom. Its support means range is running from minus infinity to infinity. Its PDF is f of x or f of t, you can say f of t or f of x. It is equal to 1 upon square root n into beta 1 half comma n by 2 into 1 upon 1 plus x, so x square upon n raised to n plus 1 by 2. This is the PDF of t distribution. Now mean of t distribution is 0, mode is t distribution of 0. We recently seen this in above expression. So mean and mode of this t distribution is a 0. Variance is n upon n minus 2, where n when n is greater than 2. When n is greater than 2, your variance exists, and that is n upon n minus 2. Raw moments about origin are nothing but the mu1 dash is equal to 0, mu3 dash is equal to 0, mu2 dash is n upon n minus 2, and mu4 dash is 3n square upon n minus 2 into n minus 4, where n is greater than 4. Raw moments about origin and central moments are equal here because mean is a 0. So since mean is a 0,
raw moments about origin and moments about mean are equal. So mu1 is 0, mu3 is 0, since they are odd order central moments. Mu2 is equal to variance, so n upon n minus 2, and mu4 is equal to 3 n square upon n minus 2 upon into n minus 4, where n is greater than 4. This central moment exists for n is greater than mu4 is exist when n is greater than 4. So skewness coefficient based on mode is 0. Beta 1 is equal to 0, gamma 1 is equal to 0, hence distribution is a symmetric. Then kurtosis, beta 2 is equal to 3 into n minus 2 upon n minus 4 for n is greater than 4. Therefore gamma 2 is equal to 6 upon n minus 4 for n minus n is greater than 4. So it is also a leptokurtic distribution. So you can say that this is the whole summary about your t distribution. Here I have given some multiple choice questions. You can practice it uh, by stopping this video. I have given answer key of this multiple choice questions at last. Here is the answer key, so you can check it your answers from your calculated the answers. So for today's lecture we are going to stop here. Thank you.